टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध शहरात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नागपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत भाजप कार्यकर्त्यांनी सकपाळांचा निषेध नोंदवला। तर नाशिकमध्ये काँग्रेस भवन गेट समोर भाजपनं आंदोलन केलं। सकपाळ यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला। अहिल्यानगरातही भाजपकडून काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी तुलना केलेली आहे या हर्षवर्धन सुलताननी, याला नक्कीच टिपू सुलतान हे पुढे नाव द्यावे आणि त्याच्या बापाच्या पुढे टिपू सुलतान हे नाव घ्यावे। अशा या नराधामाची जीभ कापणारास अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी 10 लाख रुपये देईल। टिपू सुलतान यांचं छायाचित्र महापालिका निवडणुकीत भाजपच्या घोषणापत्रात होतं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं। तसंच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारींनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर कोश्यारींचे पुतळे जाळणार का, असा उलट सवाल हर्षवर्धन सकपाळांनी भाजपला विचारला आहे। त्याच महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते। आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला। तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतानबद्दल आपण जे मत व्यक्त करताय ते तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती, हाही प्रश्न या निमित्तानं उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे। कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का, हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं वाद सुरू झाला। त्यावर बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांची तुलना कुणासोबत होऊ शकत नसल्याचं म्हटलं। तर टिपू सुलतानाला मानणाऱ्यांना पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने कसे खेळता, असा सवाल संजय राऊतांनी केला। तर टिपू सुलतान खलनायक होता हे हर्षवर्धन सकपाळांना का नाही सांगत, असा सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी संजय राऊतांना केला। सकपाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू का असेल ते। टीका कोणी केली आहे, सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या आहेत, फडणवीसांनी दिल्या, हे चालणार नाही वगैरे वगैरे भाजपचं आहे ना। मग हे कसं चालतं आहे? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊ शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही। ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या, पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका। टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे। संजय राऊत, तुम्ही हर्षवर्धन सकपाळांना सांगणार आहात का की टिपू सुलतान हा खलनायक आहे आणि या खलनायकाचा उदो करू नका। दुर्दैवानं तुमच्यामध्ये तेवढी हिंमत नाही। राहुल गांधींची चाकरी करायची, काँग्रेसची चाकरी करायची, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सकपाळांची चाकरी करायची, हाच तुमचा धंदा झालेला आहे। टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सकपाळ यांच्या तोंडाला काळं फासण्याचं आवाहन भाजपचे आमदार नारायण खुडसे यांनी केलं। हर्षवर्धन सकपाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस देऊ, अशी घोषणा देखील नारायण खुडसे यांनी केली। म्हणजे मी जाहीर करतो, एखाद्याने हर्षवर्धन सकपाळच्या तोंडाला ताळं लावलं, पुढेही भेटलं, जालन्यात आला तर करणारच, पण कोणी करीत असेल त्याला 2 लाख बक्षीस देण्याचं काम मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष करतो। राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचा राजीनामा घ्यावा, तसंच उद्धव ठाकरे यांनी लाचारी न पत्करता महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानासोबत तुलना करण्यासंदर्भातल्या हर्षवर्धन सकपाळांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे बोलत होते। पुढील 3 दिवसात राहुल गांधींनी हर्षवर्धन सकपाळ यांचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधीही हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत असं आम्ही समजू, असं बावनकुळे म्हणाले। राहुल गांधींना काही संवेदना असतील तर राहुल गांधींनी तातडीनं हर्षवर्धन सकपाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला पदावरून दूर केलं पाहिजे। आणि जर हर्षवर्धन सकपाळचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधीसुद्धा हर्षवर्धन सकपाळचं समर्थन करताय असं होईल।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानाशी केली ही अत्यंत निंदनीय बाब आहे अशी एक पोस्ट करत मनसेनं सकपाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. तर हर्षवर्धन सकपाळ यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी अशी मागणी मनसेनं केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्ष असल्याचं वक्तव्य केलं होतं. सकपाळ यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपनं मालेगावात तीव्र आंदोलन केलं. शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात सकपाळ यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. तसंच त्यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेधही व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत. आम्हाला प्लॅन बी ची गरज नाही असं मंत्री शंभूराज देसाईंनी भाजपला सुनावलं. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नाही असं त्यांनी म्हटलं. देसाईंच्या या वक्तव्यावर भाजप नेते मंत्री जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलं. सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचं गोरे म्हणाले. भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत, दोन्ही मान्य मंत्री महोदय, एकाही मान्य मंत्री महोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही. जसं मी बोललो, मान्य मकरंद पाटील साहेब बोलले, आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही, तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना. त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार. आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत. ह्याला बी प्लॅनची गरज नाही. आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील. जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. आणि मी खात्रीनं सांगतो, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा आहे. यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. अधिक कार्यकर्ते व्हा मग नेतेगिरी करा अशी साथ घालत भाजपनं कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला. भाजप कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देणार आहे. पक्षातल्या प्रत्येकाला हे प्रशिक्षण घ्यावं लागेल. राज्यात 20 फेब्रुवारीपासून याची सुरुवात होणार आहे. भाजप महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्या या महाअभियानाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रचाराच्या आधुनिक साधनांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यात रील तयार करणं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करणं याचं प्रशिक्षण दिलं जाईल. अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. बारामती तालुक्यातील गोजुबाबी विमान दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानाच्या जळणाऱ्या अवशेषांचं चित्रीकरण काही स्थानिक मोबाईल कॅमेऱ्यामध्ये करत होते. त्याचवेळी तिथे अगदी जवळ जळणाऱ्या एका अवशेषाचा स्फोट झाला. तो स्फोट चित्रीकरण करणाऱ्याच्या मोबाईलमध्ये टिपला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज युवक संघटनेच्या वतीनं लंडनमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 मिनिटं मौन पाळून अजितदादांना आदरांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांनी अजित पवारांच्या कार्याचा आढावा घेत आठवणींना उजाळा दिला. यावेळी लंडनमध्ये उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनासाठी अजित पवारांनी केलेल्या 5 कोटी रुपये मदतीचाही उल्लेख करण्यात आला. या कार्यक्रमाला लंडन आणि परिसरातील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDAनं सखोल तपासासाठी विशेष पथकाची कारवाई केली आहे. कासारवडोली ते वडाळा या मेट्रो 4 मार्गिकेची संपूर्ण तपासणी केली जाणार असून या पथकाचं नेतृत्व संचालक बसवराज M करणार आहेत. पुढील 3 ते 4 दिवस हे पथक प्रत्येक साईटची पाहणी करेल. दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना आणि नियमभंग आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. तपासणीनंतर सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. मुलुंडमधील मेट्रोचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी सुनावणी पार पडली. फरार असलेल्या 2 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी कोर्टात दिली. अटकेतील 5 आरोपींना दादर शिंदेवाडी कोर्टानं 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुलुंडमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामधनी यादव यांचा मृतदेह कुटुंबियांनी अजूनही ताब्यात घेतलेला नाही. सरकार आणि प्रशासनाकडून कोणत्याही मदतीचं आश्वासन मिळालेलं नाही. कुणीही कुटुंबाची भेट घेतली नाही. त्यामुळे यादव यांचं कुटुंब संतप्त झालं. 2 कोटी रुपयांची भरपाई, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सरकारनं घ्यावी अशी मागणी या कुटुंबाची आहे. आता एक तर मृत्यू झालेला आहे,
त्याची 3 मुलगी आहे, त्यांना मुलगींचं लग्न करायची आहे, ते बघायला लागेल की काय करायची. त्याच्यासाठी आम्ही अजून ते 5 लाख दिलेलं आहे CMकडे. तो 5 लाखमध्ये काय होणार त्याला सर्वांना माहीत आहे. 5 लाखामध्ये काही होणार नाही. एटीएसचं राज्यभरात छापासत्र सुरू आहे. एटीएसचे राज्यभरात जवळपास 21 ठिकाणी छापे पडलेत. अनेकांना ताब्यात घेऊन एटीएसनं कसून चौकशी केली अशी माहिती अहिल्यानगर, यवतमाळमधील पुसद, अकोल्यात एटीएसनं छापे टाकले. दहशतवादी संघटनांनी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई दरम्यान अहिल्यानगरमधून तलवारी जप्त करण्यात आल्या. तसंच कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्र, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, CCTVची तपासणी करण्यात आली. काही कागदपत्र जप्त केलेत. एटीएसकडून अजूनही तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोदमधील एका चौकात महापुरुषाच्या पुतळ्याची एका माथेफिरूनं विटंबना केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जळगाव जामोद शहरात मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी CCTVच्या आधारे आरोपी युवकाला ताब्यात घेतलं. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली. जळगाव जामोद शहरात मोठा तणाव आहे. महापुरुषांच्या विटंबनाच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे का? या CCTV मध्ये दिसलेल्या समाजकंटकाचा मास्टरमाइंड कोण आहे? कुणाच्या इशाऱ्यावरती ही विटंबना करण्यात आलेली आहे? पोलिसांना आम्ही मागणी करतोय की तात्काळ या समाजकंटकावरती देशद्रोहाचा खटला दाखल करावा. परभणीची पुनरावृत्ती घडवण्याचा प्रयत्न हा जळगाव जामोद या ठिकाणी झालेला आहे. या घटनेची दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ घेतली पाहिजे. अमरावतीमध्ये न्यायाधीशांच्याच घरी चोरी झाली. एकावेळी 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडे घरफोडी झाली. कांतानगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली असून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल पळवला. या भागात पोलीस बंदोबस्त असताना देखील चोरांनी मागील बाजूने फ्लॅटमध्ये शिरकाव केला. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे, त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे. याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. रामटेकमधील काचूरवाडीच्या सूरज गतिमंद शाळेत 16 विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचं समजत आहे. यानंतर विद्यार्थ्यांना रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता प्रथमोपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. 3 विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सोडण्यातही आलं आहे. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील फकराबाद इथं दूध भेसळीच्या जीवघेण्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन तसंच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्तरित्या ढाट टाकून भेसळीचा भांडाफोड केला. या कारवाईत तब्बल 200 लिटर क्षमतेचे 6 ड्रम असा एकूण 1200 लिटर फॅट वाढवणारे घातक लिक्विड आणि रासायनिक पावडर जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे अवघ्या 200 लिटरच्या लिक्विडच्या एका ड्रममधून तब्बल 2 ते 2.5 हजार लिटर भेसळयुक्त दूध हे तयार केलं जाऊ शकतं अशी प्राथमिक माहिती समोर आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत जवळपास 2,80,000 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. बदलापुरात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळते. काल रात्री चोरट्यांनी एकाच ठिकाणी 7 दुकानं फोडली. बदलापूर पश्चिमेकडील सानेवाडी परिसरात चोरीचा हा प्रकार घडला. बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी दुकान फोडीच्या घटना घडल्या. रात्री पश्चिमेकडील सानेवाडी परिसरात चोरट्यांनी 7 दुकानांचे शटर फोडून चोरी केली. या चोरट्यांनी किराणा दुकानं तसंच कपड्यांची दुकानं फोडून दुकानातील रोख रक्कमही लंपास केली. पहाटे 3-3:30च्या दरम्यान ही चोरी झाल्याचं दुकानदारांनी सांगितलं. या वाढत्या चोरांमुळे बदलापूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पुण्याच्या आंबेगावमधील नागापूरमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अखेर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद होण्यात यश आलं. या जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात पिंपरखेड परिसरात बिबट्या जेरबंद करण्यात आला. पिंपरखेड परिसरात वनविभागानं हा 37वा बिबट्या जेरबंद केला. मात्र अजूनही या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागापुढे असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.